जय बसवराजा भक्तजन प्रभूजा जय महाकारणिक लिंग जय कवा सिंधु भजक जनबंधो जगदीष्टगायका रक्षिसो श्री गुरु बसवा रक्षिसो श्री गुरु बसवा रक्षिसो श्री गुरु बसवा जय गुरु बसवेश्वर हर महादेव विश्व गुरु बसवेश्वर महाराज जय जगन्माता। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांची जयंती त्याचबरोबर 14 तारखेला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती झाली आणि उद्या 1 मेला कामगार दिन देखील होणार आहे। या सर्व जयंतीच्या आणि या कार्यक्रमाच्या प्रथमतः आपल्या सर्वांना शुभेच्छा। तर आज या ठिकाणी आम्ही महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यासाठी आलेलो आहोत। तर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी फार मोठी क्रांती केली आणि ही क्रांती म्हणजे समानता, विश्वबंधुत्व आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्याचं कार्य हे महात्मा बसवेश्वरांनी दिलं। ज्या वेळेला आपल्याला धर्माचा, पूजेचा आणि शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रियांना समानतेचा अधिकार नव्हता, स्त्रियांना चूल आणि मूल हे एवढंच होतं, त्यावेळेला महात्मा बसवेश्वरांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला आणि शिक्षण देऊन काही स्त्रिया वचनकार झाल्या आणि त्या वचनाच्या माध्यमातून समाजामध्ये फार मोठं प्रबोधन झालं आणि जातीअंताचा लढा महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळेला निर्माण केला। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की तुम्ही श्रम करा, फळाची अपेक्षा करू नका। तर बसवेश्वरांनी एका शब्दातच ते सांगितलं, श्रम हीच स्वर्ग। आपण जर श्रम केलो नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही। देवदेवळात जाऊन आपण घंटा जर पडवत बसलो तर आपल्याला काही देवळा येऊन काय प्रसन्न होणार नाही, परंतु आपण जर ज्या वेळेला श्रम करणार, ज्या वेळेला श्रम करण्यासाठी आपण बाहेर पडणार, त्याच वेळेला आपल्याला त्या आर्थिकतेच्या माध्यमातून आपलं परिवार, आपलं देश आणि हे जग चालणार आहे। आणि हेच तत्व महात्मा बसवेश्वरांनी दिलं, स्वायत्तवे कैलासा म्हणजे श्रम हेची स्वर्ग। अशा अनेक मुद्द्यांच्यावर महात्मा बसवेश्वरांनी अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरा या सगळ्या नष्ट करून सर्वांना एकत्र आणून प्रत्येक मानव हा एक मानवाचा आहे आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीनं समजू नये हे समजावण्याचं कार्य महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून केलं आणि सर्वांना एकत्रित येऊन त्यांना विचार करण्याचा, त्यांना बोलण्याचं, लेखन करण्याचं त्यांना अधिकार दिला आणि त्या माध्यमातून लोकशाहीची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून 12व्या शतकात दिली आणि जगाला पहिली लोकशाही महात्मा बसवेश्वरांनी दिली आणि त्याच लोकशाहीत आज देखील आम्ही आहोत। म्हणून हे सगळं व्यवस्थित आजपर्यंत चाललेलं आहे। म्हणून आज आम्ही अनेक महापुरुषांची जयंती करत असतो। त्या महापुरुषांची जयंती करण्यापाठीमागचं कारण काय की त्या निमित्तानं त्या महापुरुषांचं त्यावेळेला आठवण होऊन त्यांनी केलेलं कार्य आपल्याला देखील कळावं आणि आमच्याकडून देखील असं कार्य होत राहावं, हेच या पाठीमागची भावना आणि उद्देश असतं। पुतळा उभा करणे, फोटो लावणे ह्या पाठीमागचा उद्देश तेवढाच आहे। आता या ठिकाणी हे फोटो आहेत महापुरुषांचं, एकदा आम्ही जर बघितलं की किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोकडे आज आम्ही भेटलो, त्याचं शेवटी आठवणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोकडे आपण बघितलं तर त्यांनी केलेलं कार्य आपल्याला आठवण येतं। महात्मा बसवेश्वरांच्या फोटोकडे बघितल्यानंतर आपल्याला त्यांचं कार्य आठवण येतं, किमान एक क्षणासाठी तरी काय होईना त्यांची आठवण होते आणि त्यांच्या कार्याचं आठवण होतं आणि हेच कार्य समाजामध्ये पसरत राहावं आणि त्यांचं कार्य त्यावेळेला त्या समाजामध्ये, त्यावेळेच्या काळामध्ये समाजाला जे पाहिजे ते देण्याचं कार्य त्यांनी त्यावेळेला केलं। त्यामुळं त्यावेळेचा समाज हा समाजामध्ये त्यावेळेला प्रबोधन झालं, समाजामध्ये क्रांती झाली आणि समाज सुस्थितीत राहिला आणि हेच कार्य त्यांचंच विचार, बसवेश्वरांचं विचार आणि तत्व हे त्यांनी दिलेलं विचार आणि त्यांची जी पुस्तकं आहेत त्यामध्येच ते आहेत, ते कुठे गेलेले नाहीत आणि आलेले नाहीत। त्यांचे विचार हेच विचारधन, हेच आपलं धन आहे हे समजून आम्ही त्यांच्या या विचारधारेवर चालण्याचा प्रयत्न करूया आणि याच माध्यमातून गडिंग एसटी आगारमध्ये आज गेली मला वाटतं जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं हे महात्मा बसवेश्वरांची जयंती या ठिकाणी साजरी होत असते आणि अशाच पद्धतीचं कार्य आमच्या तुमच्याकडनं होत राहो हीच बसवेश्वरांनी प्रार्थना करून आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गडिंग आगाराचे प्रमुख, त्याचबरोबर इथले कर्मचारी,
त्याचबरोबर या एस स्टँडवर आलेले अनेक प्रवासी या सर्वांना मी महात्मा बसवेश्वर जयंतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द त्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबतो. जय गुरु बसवेश. हर हर महादेव.